नमस्कार, मी प्रीतम पाथरे आपल्यासमोर सादर करते ग्रंथाली प्रकाशित संजय गोराडे लिखित कथा पारवा. नाईट ड्युटी करून मी माझी कार घेऊन कंपनीतून बाहेर पडलो होतो. घड्याळात साधारण सकाळचे 7:30 वाजत होते. वेगवेगळ्या वळणं घेत मी कार घराच्या दिशेनं घेऊन जात होतो. टेप रेकॉर्डरवर छान गीत वाजत होते. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा. सकाळचा वातावरणातील हवेत असलेला गारवा गीताला मस्त साजेसा होता. गीताचे ते मधुर बोल कानावर पडल्याने मीही आपसूक गुणगुणायला लागलो होतो. सकाळचा प्रहर असल्याने रस्त्याने वर्दळ तशी तुरळकच होती. पाथर्डी फाटा कुशलतेनं पार करत मी कार मुरलीधर नगरच्या दिशेनं वळवली. आता मी डोळे झाकून जरी कार चालवली तरी निर्धोकपणे घरी पोहोचणार होतो. तसं कार चालवणं मला नेहमीच आव्हानात्मक वाटत आलेलं आहे. कारण कोण केव्हा मध्ये येईल काही सांगता येत नाही. नजर हटी तो दुर्घटना घटी. थोडं जरी लक्ष विचलित झालं तरी दुर्घटना घटण्याची भीती असते. त्यामुळे कार चालवताना मी नेहमीच डोळ्यात तेल घालून कार चालवतो. पण कधी कधी काही घटना अशा घडतात की नियमात असूनही भुर्दंड देणाऱ्या ठरत असतात. असाच मनस्ताप देणारा एक जुना प्रसंग सांगावासा वाटतो. एकदा मी कारने कंपनीत जात होतो. दुपारची शिफ्ट होती. थोडा उशीरच झाला होता. पाथर्डी फाटा ओलांडत माझी कार अंबड लिंक रोडला लागली होती. घाई होती तरी कारचा वेग तसा जेमतेम 30-35च होता. पण अचानक रस्त्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा अनपेक्षितपणे मध्ये आली. त्या रिक्षाला वाचवण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करत जागेवर ब्रेक दाबला. सुदैवानं अपघात टळला. पण कार आणि रिक्षा दोघे एकमेकांना घासलेच गेले. जाब विचारण्यासाठी मी चिडून कारमधून उतरणार तोच रिक्षावाला शिवी हसडत रिक्षामधून खाली उतरला. उद्वेगानं मला कार रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगत माझ्याशी नसती हुज्जत घालू लागला व भरपाई म्हणून 500 रुपये मागू लागला. तसं पाहिलं तर त्याच्या रिक्षाला काहीच झालेलं नव्हतं. उलट माझ्याच नवीन कारला भले मोठे ओरखडे गेले होते. त्याला समजवण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. ड्युटीला उशीर होऊ लागल्याने मी भांडण मिट्टे घेतले. नाईलाजास्तव त्याच्या हातावर 500 रुपयाची नोट टेकवली व कंपनी गाठली. तेव्हापासून रस्त्याने सायकलवाला जरी आडवा आला तरी मी कार थांबून घेतो. आधी त्याला जा म्हणतो व मग मी पुढे मार्गक्रमण करतो. आताही माझ्या कारचा वेग 30-35चाच होता. पाथर्डी फाट्याहून मुरलीधर नगरकडे वळताना दिसणारा 2 किलोमीटरचा सरळ रेषेतला रस्ता अजूनही निद्रिस्त वाटत होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात जणू तो ऊनपाळ्या खातो आहे असाच भासत होता. ड्रायव्हर सीटवरून पाहताना तो मोकळा निर्जन रस्ता फारच नयनरम्य दिसत होता. सौंदर्यात भर घालावी की काय, टेप रेकॉर्डरवर वाजत असलेलं सौमित्रच्या गीतातील पारवही रस्त्याच्या कडेला थव्या थव्यानं बसलेली दिसत होती. बारीक कीटके आणि दाणे टिपण्यात मग्न असलेली ती पारव माझ्या कारच्या आवाजाने हलकेच भुरकन उडून जात होती. ते दृश्य मला एखाद्या सिनेमाप्रमाणेच वाटत होते. थांबून मी अक्षरशः मोबाईलच्या कॅमेऱ्यात ते सौंदर्य कैद केले. सकाळचे ते मनोहरी सौंदर्य डोळ्यात साठवत असताना मला कारमधून काही पारव रस्त्यावरही किडे मकुडे टिपत असलेली दिसली. माझी कार त्यांच्या दिशेनं येत आहे पाहून ती सावध पारव क्षणात उडाली होती. मात्र त्यांच्यातील एक पारव भुकेनं पोटावर पडावं तसं किडे मकुडे चोचीनं टिपतच राहिले होते. मला वाटले माझी कार जवळ येताच हुलकावणी दिल्यागत भुरकन उडून जाईल, पण ते न घाबरता निडरपणे स्वतःचे अन्न वेचतच राहिले होते.
मला त्याच्या धीटपणाचे कौतुक वाटले होते. मी कार न थांबवता फक्त वेग कमी केला होता, परंतु स्वतःच्या अन्नाच्या शोधात मशगूल असलेलं तर पारव कार जवळ आलं तरी उडालं नव्हतं. बहुतेक त्याला कार आपल्या दिशेने येत आहे याची चाहूलच लागली नसावी, नाहीतर मरणाच्या भीतीने ते नक्की उडाले असते. भूक लाचार करते माहीत होतं, पण भूक मरणापेक्षा मोठी असते हे मी प्रथमच पाहत होतो. बेसाव्या क्षणी कळले तेव्हा पारव मृत्यूला समोर पाहून प्रचंड घाबरलं होतं. जीव वाचवण्यासाठी काय करावं हे त्याला समजले नव्हते. त्यामुळे ते कारच्या विरुद्ध दिशेने न उडता त्याने कारच्याच दिशेने उड्डाण घेतले. बोनेटवर जोरदार काहीतरी धडकल्याचा आवाज मला आला. पारव कारला धडकले आहे हे मला आता दुसरे कोणी सांगण्याची गरज नव्हती. ते बोनेटवर धडकल्याचा आवाज झाल्यानंतर कारच्या खालीही त्याच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज ऐकू आला. बहुतेक ते पारव बोनेटला धडकून जमिनीवर फेकले गेले असावे. त्यातही त्याने स्वतःला सावरले असावे, पण कार अंगावरून जाते आहे हे पाहून ते अधिकच घाबरले असावे आणि मृत्यूच्या भयाने त्याने पुन्हा उडण्याचा प्रयत्न केला असावा. म्हणून कारच्या खालून पंखांच्या फडफडण्याच्या आवाजाबरोबर धडकण्याचाही आवाज परत परत मला ऐकू आला होता. त्या निष्पाप पारवाचे काय झाले असेल, मनात प्रश्न उपस्थित होताच कल्पनेनं मी व्यथित झालो. विचारात कार पुढे जात असताना माझी नजर बाजूच्या आरशाकडे गेली. ते पारव फडफडत कर्णकर्कश आवाजात ची ची करत उड्या मारताना मला दिसले. त्याची ती प्राणांतिक तडफड पाहून मी पुढे कार उभी केली. मन खूप कष्टी झाले होते. एक निष्पाप मुका जीव नकळत माझ्याकडून अमानुषपणे चिरडला गेला होता. काय म्हणत असेल त्याचा जीव? मला माझ्या बेपर्वा वागण्याची चीड आली होती. कार रूपी मरण पाहून त्याला उडायचे सुचले नव्हते, पण मला तर कार थांबवायचे सुचायला हवे होते. मनोमन मी स्वतःलाच दोष देऊ लागलो. तितक्यात एक रिक्षावाला माझ्या कारला क्रॉस झाला. तो पारवाची तडफड पाहून त्वरित थांबला. रिक्षा उभी करत तो घाईघाईनं पारवाला पाणी पाजण्यासाठी पाण्याची बाटली घेऊन त्याच्याकडे झेपावला. त्याच्या मदतीला एक वाटसरूही धावला. दोघांनी मिळून त्या जखमी पारवाला पाणी पाजले. त्या मुक्या पाखराचा जीवघेणा आक्रोश मुलाने रडणे हळूहळू थांबवावे तसे कमी कमी होत शांत झाला. पारवाला पाणी पाजता पाजता रिक्षावाल्याने माझ्या कारकडे एक कटाक्ष टाकला की मलाच तसे वाटले देव जाणे. भीतीने माझ्या काळजात धस्स झाले. अचानक माझ्या संवेदना गोठल्या गेल्या. क्षणाचाही विलंब न करता मी तात्काळ तेथून पळ काढला. होता होईल तितक्या वेगानं कार घराच्या दिशेने पिटाळली. मी त्यांच्या दृष्टीस पडू नये हीच माझी केवलवाणी धडपड होती. रिक्षावाल्याची मला नकळत भीती वाटली होती. निर्दयीपणे मी त्या निष्पाप पाखराला चिरडले होते. वर माणुसकी नसल्यागत मी थांबलोही नव्हतो. रिक्षावाला आणि वाटसरू दोघे मला माझ्या अमानवी कृतीचा जाब विचारतील अशी काहीशी भीती वाटत होती. खरं सांगायचं तर मी इतका असंवेदनशील मनाचा नाही, पण माझ्या त्या निर्मम कृतीला 2 दिवसाआधी घडून गेलेली घटना कारणीभूत होती. क्षितिज आणि त्याचे मित्र घरासमोरच्या मैदानावर बॅटबॉल खेळत होते. खेळता खेळता क्षितिजकडून बॉल रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी बाईला लागला. दुर्दैव, बॉल नेमका त्या बाईच्या नाकाला लागला. नाकाचा घोळणा फुटून ती बाई क्षणात रक्तबंबाळ झाली. तिला लागलेलं पाहून क्षितिजसह सर्व मित्रांनी घाबरून घरी धूम ठोकली. रात्री 10 वाजता त्या बाईचे 10-12 नातलग घरी लाठ्या काट्या घेऊन भांडायला आले. मी सामोपचारानं घेत दवाखान्याचा खर्च देत भांडण मिटवले. मी नसतो तर त्या माणसाने नक्की क्षितिजचा जीव घेतला असता. आताही तसंच काहीतरी माझ्यासोबत घडेल अशी नकळत मला भीती वाटली होती. मी अस्वस्थतेतच कार पोर्चमध्ये पार्क करत घरात आलो. मनोमन मी खूप बेचैन होतो.
आपण माणुसकीला धरून वागलो नाही म्हणत मन स्वतःलाच कोसत होतं. आपण थांबायला हवं. त्या पारवाला काय लागलं, किती लागलं ते पाहायला हवं. पण आपण खुशाल बेदरकारपणे निघून आलो. माझ्या असंवेदनशील वर्तनाची मलाच लाज वाटू लागली. मी तसाच उलट्या पावली माघारी फिरलो. मी असा अचानक कुठे निघालो पाहून घरातील माणसेही चक्रावली. फिरायला जातो आहे सांगताच लहानगा रोहितही माझ्यासोबत आला. रस्त्यानं पायी चालत असताना तो वेगवेगळे प्रश्न विचारत होता. माझे त्याच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हते. मी देवाला मनोमन प्रार्थना करत होतो, ते बिचारे पारव सुखरूप राहू दे. पारव घटनास्थळी नाही दिसले तर मी समजून चुकणार होतो. ते पारव उडून गेले आहे म्हणजे ते सुखरूप आहे. अखेर पारवाचा अपघात झाला होता त्या ठिकाणी मी आणि रोहित येऊन पोचलो. ते पारव रस्त्याच्या कडेला मरून पडलेलं होतं. त्याच्या डोक्याचा चेंदा मेंदा झालेला होता. पाहूनच मी शहारलो. अनवधानानं माझ्याकडून भयंकर मोठा अपघात झाला होता. माझा निष्काळजीपणा हकनाक त्या निष्पाप पाखराच्या जीवावर बेतला होता. किती वेदना झाल्या असतील त्या मुक्या जीवाला, कल्पनाही मला सहन होत नव्हती. रोहितचे लक्ष जाताच तो अंगुली निर्देश करत उद्गारला, तो बर्ड बघा पप्पा, त्याला कोणीतरी मारलंय. मारलं नाही बेटा, गाडीने उडवले. मी अभावितपणे बोलू लागलो. कोणी? रोहितने प्रतिप्रश्न करताच मी त्याची नजर चुकवली. मला माझ्या चुकीची कबुली देण्याची हिंमत झाली नाही. तो निरागसपणे पुढे म्हणाला, घरी त्याचे मम्मी पप्पा वाट पाहत असतील नाही? खरंच त्या पारवाचे असे कोणी नातलग असतील तर ते खरोखर त्याची वाट पाहत असतील. प्रश्न पडताच मी भोवताली नजर टाकली. मला एकही चिटपाखरू दिसले नाही. दिसेलही कसे म्हणा, बेत्याच्या पाठीशी ब्रह्मराक्षस. याच ठिकाणी एखादा माणूस असता तर. कल्पनेनंच मी गर्भगडीत झालो. मी पाताळात जरी लपून बसलो असतो तरी मला शोधून बाहेर काढले असते व झालेल्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती. पण पारवाच्या मरणाची ना कोणी चौकशी करायला आलं, ना कोणी मला जाब विचारायला आलं. कुणालाच त्याच्या मरणाचं सोयर सुतक नव्हतं. पारव, चिमणी, कावळे, मोर असे मानव वस्तीच्या आश्रयाने राहणारे कितीतरी पक्षी आहेत, जे माणसाच्या चुकीमुळे कळत नकळत मारले जात आहेत. पण त्यांच्या मरणाचे दुःख करायला आम्हा माणसांना वेळ कुठे आहे? माणूस इतका आपमतलबी आहे की त्याला स्वतःचा जीव सोडून बाकी सगळे जीव क्षुल्लक वाटत आहेत. कधी तो स्वतःवरून दुसऱ्याचा जीव वाचवणार आहे? न मिळणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरावर विचार करत मी जड पावलाने घरी निघालो, अगदी सुतक पडल्यागत.